स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवतोय स्टफिंगवाली मिरची भजी आणि त्याचं स्टफिंग हे स्पेशल आहे कारण आपण स्टफिंगमध्ये आवळ्याचा वापर केलेला आहे। भजी खायला आपल्याला नुसतं निमित्त लागतं। पाऊस पडायला लागला की आपल्याला भजी खावीशी वाटतात। थंडीच्या दिवसामध्ये थंडी वाजायला लागली, कुडकुडत्या थंडीमध्ये गरमागरम भजी खावीशी वाटतात। अशा सगळ्या ऋतूंमध्ये आपण भजीचा आस्वाद घेत असतो। मिरची भजी करण्यासाठी आपण पोटामध्ये कट मारलाय आणि आतलं बी काढून घेतले। तशा ह्या मिरच्या कमी तिखट असतात त्यामुळे बी जरी नाही काढलं तरी पण चालतं। आणि आपण उकडलेले 3 बटाटे घेतलेले आहेत। हळद घेतली 1/4 चमचा, 1 चमचा मीठ घातले आणि आपण ह्या ठेच्यामध्ये आवळ्याचा बनवलेल्या मीठ आहे त्यामुळे मिठाचा वापर जपून करायचा आहे। आणि आपण सर्व व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आणि टेस्ट करून बघायचे आपलं तिखट मीठ व्यवस्थित आहे का। अशा पद्धतीने आपलं स्टफिंग तयार झालं आहे। आता आपण ह्या मिरच्या भरून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने बटाटा घातल्यामुळे आपलं जी मिरची आहे ती एक जरी मिरची खाल्ली तरी आपलं पोट भरू शकतं आणि ही या मिरच्या आपण ब्रेड बरोबर, चपाती बरोबर किंवा नुसत्या खायला पण खूप छान लागतात। आणि आता आपण कवरची तयारी करतोय मिरचीच्या भजीसाठी। त्याच्यासाठी मुगाची डाळ 4 तास भिजत घातलेली आहे। त्याच्यामध्ये अद्रकचा 1 तुकडा, 1 चमचा मीठ घातले, धने जिरे पावडर आणि बडीशोप 1 चमचा घालायचे। पाव वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलंय आणि डाळीचं पीठ आपण 1 वाटी घेतलंय। आपण मुगाच्या डाळीमध्ये तांदळाचं पीठ आणि हरभरा डाळीचं पीठ यासाठी घातलं आहे की आपलं जे कवर आहे मुगाची डाळ जर नुसती वापरली तर आपली जी मिरची आहे त्याला पीठ व्यवस्थित चिकटणार नाही। त्यासाठी आपण तांदळाचं पीठ आणि हरभरा डाळीचं पीठ घातलं आहे। आणि 1/4 चमचा आपण हळद आणि 1 चमचा लाल तिखट घातलं आहे। अशा पद्धतीने आपण सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। भज्याचं मिश्रण जेवढं फेटाल तेवढं भजी हलकी आणि कुरकुरीत होतात। आता 1 चिमूटभर खाण्याचा सोडा घ्यायचा आहे। आपण नुसती मुगाची जर भजी पिठाची केली तर असं भरपूर फेटलं तरी हलकी होतात, पण आपण याच्यामध्ये डाळीच्या पिठाचा वापर केलेला असल्यामुळे आपण चिमूटभर सोडा घातलेला आहे। पिठाची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे, जास्ती पीठ पातळ करायचं नाही आहे, नाहीतर भजी तेलकट पण होतात आणि पीठ मिरचीला व्यवस्थित चिकटत नाही। त्यामुळे पीठाची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित पाहिजे, जास्ती पाणी घालायचं नाही आहे। मिरचीमध्ये बटाट्याचं स्टफिंग केलेलं असल्यामुळे आपले तेल आहे ते मिरचीमध्ये आतमध्ये जाणार नाही आणि मिरच्या कमी तेलकट होणार आणि पौष्टिक पण आपली मिरची भजी होणार। अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्या तळून घ्यायच्या आहेत। आपल्या चॅनलवर आपण आवळ्यापासून वेगवेगळ्या रेसिपीज कशा बनवायच्या आणि आवळ्याचा वापर आपण वेगवेगळ्या आपल्या पदार्थांमध्ये आपण कसा करू शकतो त्यासाठी आपल्या आवळ्याच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत, त्या नक्की बघा। प्लेलिस्टमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या व्हिडिओची लिंक मी टाकत आहे। व्हिडिओ जर माझे आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि आता आपले भजी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळलेली आहेत। ही खायला क्रिस्पी खुसखुशीत लागतात, जास्ती वेळ यांचा क्रिस्पीनेस टिकून राहतो आणि बिलकुल तेलकट होत नाही। त्यामुळे अशा पद्धतीची भजी घरी नक्की करून बघा। आपली भजी तळून झालेली आहे। अशी आपली कुरकुरीत गरमागरम भजी एक भजा खाल्ला तरी पोट भरेल, कारण आपण याच्यामध्ये बटाट्याचं स्टफिंग घातलेलं असल्यामुळे एकदम दमदमीत अशा पद्धतीचा आपला हा स्नॅक्सचा आयटम तयार झालेला आहे। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। थँक्यू।